जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डे क्लासेस यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये पोलीस प्रशासनाशी संबंधित काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह काही प्रश्न पाहणार आहोत, जे की प्रश्न आपल्याला यापूर्वीसुद्धा विचारलेले आहेत. महत्त्वाचे ते PYQ आपल्या पोलीस भरती संबंधित असतील, तसेच आगामी पोलीस भरतीसाठी संभाव्य प्रश्न असतील. तर आपला या व्हिडिओमधला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस विभागाच्या मासिकाचे नाव काय? तर दक्षता हे महत्त्वाचं नाव असणार आहे. 2 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस हुतात्मा दिन किंवा महाराष्ट्रामध्ये पोलीस हुतात्मा दिन कधी असतो किंवा पोलीस स्मृती दिन कोणता असतो? तर उत्तर आहे आपलं 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबर लक्षात घ्या. आपला पुढचा प्रश्न असणार आहे, दहशतवादासंबंधित तपास करण्यासाठी असणारी जी यंत्रणा आहे ती कोणती? तर NIA लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. चौथा प्रश्न महत्त्वाचा आहे की महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोठे स्थित आहे? तर लक्षात घ्या, पुणे रामटेकडी या ठिकाणी स्थित आहे. आपला पाचवा प्रश्न असणार आहे की पोलीस खात्यातील कोणते पद पदोन्नतीने भरतात? तर पोलीस निरीक्षक PI, पोलीस इन्स्पेक्टर हे पद लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे 6वा, भारताचे पहिले सेनाध्यक्ष कोण होते? म्हणजे CDS कोण होते? बिपिन रावत लक्षात घ्यायचं आहे, बिपिन रावत हे उत्तर असणार आहे आपल्या प्रश्नाचं. आपला पुढचा प्रश्न आहे 7वा, FIRचे पूर्ण रूप काय? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असं आपलं या ठिकाणी लक्षात घ्या उत्तर आहे. FIRचं पूर्ण रूप विचारलं गेलेलं आहे. 8वा प्रश्न आहे, राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? गोरेगाव. प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. 9वा प्रश्न आहे, राज्य राखीव पोलीस दल स्थापना कधी झाली? 6 मार्च 1948. आणि राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय कुठे आहे? तर गोरेगाव. 10वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला स्मार्ट पोलीस जिल्हा कोणता? सातारा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो. 11वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पोलीस दलाचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी कोण असतात? पोलीस महासंचालक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर या ठिकाणी मित्रांनो 12वा प्रश्न आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, C60 हे पथक कशाशी संबंधित आहे? खूप वेळा पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर नक्षलवाद विरोधी हे महत्त्वाचं C60 हे पथक आहे. 13वा प्रश्न असेल महत्त्वाचा, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कोणत्या शहरात स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नाशिक. कोणत्या शहरामध्ये? नाशिक या शहरामध्ये. तसेच 14वा प्रश्न, कोब्रा आणि ग्रेहाऊंड पथक कशाशी संबंधित आहेत? तर नक्षलवाद विरोधी हे महत्त्वाचे पथक आहेत, जसं C60 हे सुद्धा एक पथक आहे. 15वा प्रश्न असेल, महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे कोणत्या दिवशी असतो? तर 2 जानेवारीच्या दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे लक्षात घ्यायचा आहे. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 कोणत्या 2 जिल्ह्यांना लागू नाही? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांना महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 लागू नाही. 17वा प्रश्न आहे महत्त्वाचा, इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? खूप वेळेस हा प्रश्न येऊन गेलेला, लिओन जिके फ्रान्समध्ये. महत्त्वाचं बघा, या ठिकाणी ही संघटना आंतरराष्ट्रीय पोलीस गुन्हेगारीच्या संदर्भात बघा, महत्त्वाचं म्हणजे की आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रोखण्यासाठी ही महत्त्वाची संघटना असणार आहे. तर लिओन फ्रान्स येथे मुख्यालय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी आपला, की पोलीस पाटील होण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? तर 10वी उत्तीर्ण या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि यासाठी एक महत्त्वाचं परीक्षासुद्धा होते. 19वा प्रश्न असेल आपल्या या व्हिडिओमधला मित्रांनो, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? तर उपजिल्हाधिकारी हे पोलीस पाटील या पदाच्या बाबतीत लक्षात घ्या नेमणूक करतात. पुढचा प्रश्न आहे 20वा, मकोका कायदा कशाशी संबंधित आहे? तर संघटित गुन्हेगारीशी संबंधित हा कायदा पाहायला मिळतो, मकोका. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे आपले
बघा एकूण पोलीस प्रशासनाशी संबंधित काही प्रश्न, तर आपल्याला नक्कीच या प्रश्नाचा फायदा होईल. इथून पुढे सुद्धा हे संभाव्य चालू घडामोडीचे किंवा आपल्या जी-केमधील महत्त्वाचे प्रश्न असतील. लक्षात घ्या. आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच अशा महत्त्वाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.